हॅलो विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी तुकडी अ व ब विषय संरक्षणशास्त्र यातील प्रकरण नंबर 2 राष्ट्रीय सुरक्षा व आव्हाने बाह्य की आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये की भारत देशाच्या शेजारी असणारे विविध राष्ट्र याविषयीची माहिती आपण अभ्यासलेली आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हिंदी महासागर व भारताची सुरक्षा यामध्ये महत्त्व, आंतरराष्ट्रीय वर्चस्व व कुरघोडीचे प्रयत्न आणि त्यामध्ये असणारे आपल्या भारत देशाची भूमिका व स्थान या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती अभ्यासणार आहोत. तर हिंदी महासागर व भारताची सुरक्षा. तर जो हिंदी महासागर आहे तो हिंदी महासागर की हा जो कन्याकुमारीचा जो भाग दाखवलेला आहे तो भारताच्या मध्यापर्यंत की महासागर हा काय झालेला आहे, पसरलेला आहे. तर मग ह्या हिंदी महासागराचं भारताच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे. तर हिंदी महासागर हा जगातील तिसरा मोठा महासागर म्हणून मानला जातो. की जो हिंदी महासागर हा जगातील तिसरा मोठा महासागर असून या महासागराभोवती आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका हे प्रमुख 4 खंड महासागराच्या भोवती आहेत. म्हणजे जगामध्ये असणारे जे 7 खंड आहेत या 7 खंडापैकी 4 खंड हिंदी महासागराच्या भोवती आहेत. आणि यामध्ये की जो आशिया खंड आहे हा आशिया खंड जगामधला सर्वात मोठा खंड आहे. तर या महासागराभोवती आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया व अंटार्क्टिका हे प्रमुख 4 खंड या महासागराच्या भोवती आहेत. तर या ठिकाणी आपण जर नकाशामध्ये जर पाहिलं तर हा जो आपला भारत देश आहे तो भारत देश सेंट्रल लाईनला येतो, म्हणजे मध्यवर्ती येत आहे, हे तुमच्या लक्षामध्ये येईल. म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून हा जो हिंदी महासागर आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आफ्रिका आहे, या ठिकाणी चीन दाखवलेला आहे, इंडोनेशिया दाखवलेला आहे बेटा स्वरूपामध्ये, आणि हा ऑस्ट्रेलिया खंड दाखवलेला आहे, न्यूझीलंड दाखवलेला आहे. आणि हा हिंदी महासागर की जगामधला हा 3 क्रमांकाचा हिंदी महासागर आहे. तर पूर्व आफ्रिकेचे किनारी देश, आता पूर्व आफ्रिका बघा, आणि पूर्व आफ्रिकेचे जे पूर्व आफ्रिकेचे किनारी देश, दक्षिण आशिया, आग्नेय आशिया व ऑस्ट्रेलियातील छोटे मोठे देश या महासागराभोवती असून आशिया खंडातील 80% व्यापार या महासागरातूनच चालतो किंवा होतो. म्हणजे पूर्व आफ्रिकेचा किनारी देश, आता पूर्व आफ्रिका जर पाहिली तर पूर्व आफ्रिकेचा हा जो किनारी देश दाखवलेला आहे हा भागातून काय होत असतो, व्यापार चालत असतो. पूर्व आफ्रिकेचे किनारी देश, दक्षिण आशिया, आग्नेय आशिया व ऑस्ट्रेलियातील छोटे मोठे देश या महासागराभोवती असून आशिया खंडातील 80% जो व्यापार आहे आणि हा व्यापार महासागरातूनच होत असतो. तर हिंदी महासागरातील क्षेत्र व नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. आणि हा जो हिंदी महासागर आहे, हिंदी महासागरातील असणारे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असं आहे. हिंदी महासागराचे भूराजकीय स्थानही महत्त्वाचं आहे. आणि जे हिंदी महासागर आहे, हिंदी महासागराचे भूराजकीय स्थानही कसं आहे, महत्त्वाचं आहे. जगाचा पूर्व पश्चिम दिशेने चालणारा जो व्यापार आहे, की जगाचा पूर्व पश्चिम दिशेने चालणारा जो व्यापार आहे तो व्यापार ह्या महासागरातूनच होत असतो. म्हणजे जगाचा पूर्व पश्चिम दिशेने चालणारा व्यापार, तसेच महासागरातील अनेक बेटांची स्वायत्ता, की महासागरातील अनेक जी बेटं आहेत त्या बेटांची असणारी स्वायत्ता, मुक्त व्यापारास पोषक परिस्थिती राखणे आणि नववसाहतवादास अटकाव करणे या दृष्टीने हिंदी महासागर फार महत्त्वाचा आहे. म्हणजे तसंच या सागरातील अनेक बेटांनी त्यांची जी असणारी स्वायत्ता आहे, तसंच मुक्त व्यापारास पोषक परिस्थिती राखणे, जो व्यापार आहे तो व्यापारास पोषक परिस्थिती राखणे
आणि नववसाहतवादास अटकाव करणे, की त्या ठिकाणी नवीन वसाहती जे तयार होत आहे त्यास अटकाव तयार करणे किंवा त्या ठिकाणी होऊ न देणे, या दृष्टीने हिंदी महासागर हा भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो दुसरा पॉईंट दिलेला आहे, आंतरराष्ट्रीय वर्चस्व कुरघोडीचे प्रयत्न. तर आंतरराष्ट्रीय वर्चस्व कुरघोडीचे प्रयत्न यामध्ये दक्षिण चीन सागरावर की निर्विवाद वर्चस्व मिळवल्यावर चीनने आता हिंदी महासागरात विस्ताराचे प्रयत्न चालवलेले आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय वर्चस्व आणि कुरघोडीचे प्रयत्न यामध्ये की दक्षिण चीन की सागरावर निर्विवाद वर्चस्व, म्हणजे दक्षिण चीन सागरावर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यावर की चीनने आता हिंदी महासागरात विस्ताराचे प्रयत्न चालवलेले आहे. आणि चीन हा जो देश आहे लोकसंख्येच्या बाबतीत असणारा बलाढ्य देश, की या देशानं की महासागरात विस्ताराचे प्रयत्न काय केलेले आहेत, चालवलेले आहेत. की दक्षिण चीन की समुद्रातील बेटांच्या मालिकेवरून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने की निर्विवादपणे चीनच्या विरोधात निकाल देऊनही चीन हा निकाल मानायला तयार नाही. की आज आपण परिस्थिती बघितली आंतरराष्ट्रीय वर्चस्व कुरघोडीचे प्रयत्न यामध्ये की कोविड-19ची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती चीन ह्या देशापासून उद्भवलेली आहे. आणि आज कित्येक देशांना या परिस्थितीची सामना करावा लागत आहे किंवा कित्येक शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज नुकसान होत आहे, तुम्ही बघत आहात. म्हणजे यामध्ये आता तुम्हाला शिकवलं जात आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने शिकवलं जात आहे. यामध्ये काही तोटे आहेत की प्रत्यक्ष विद्यार्थी वर्गामध्ये असणं, प्रत्यक्ष शिक्षक असणं, विद्यार्थ्यांच्या ज्या काही शंका वगैरे असणं, त्या शंका आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं सहजासहजी निरसन करता येऊ शकत नाही. किंवा प्रत्येकाची परिस्थिती की डिजिटल मोबाईल म्हणजे अँड्रॉईड मोबाईल घेण्याची असेल असं पण नाही. काही ठिकाणी इंटरनेटचेही प्रॉब्लेम आहेत. त्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान सध्या ह्या कोविड-19मुळे उद्भवलेलं आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आणि ही परिस्थिती कोणत्या देशामुळे उद्भवलेली आहे, तर केवळ चीन ह्या देशामुळे उद्भवलेली आहे. तर दक्षिण चीन सागरावर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यावर चीनने आता हिंदी महासागरात विस्ताराचे प्रयत्न चालवलेले आहेत. दक्षिण चीन समुद्रातील बेटाच्या मालिकेवरून आंतरराष्ट्रीय जे न्यायालय आहे यांनी सुद्धा निर्विवादपणे चीनच्या विरोधात निकाल देऊनही चीन हा निकाल मानायला तयार नाही. म्हणजे चीनच्या विरोधात आंतरराष्ट्रीय जे न्यायालय आहे त्या न्यायालयाने निकाल देऊन सुद्धा चीन ते मान्य करायला तयार नाही. की सध्या चीनने हिंदी महासागराभोवती असणाऱ्या काही प्रमुख देशात सागरी मार्ग विकासास व गुंतवणुकीद्वारे बंदरे विकसित करण्यास अग्रक्रम दिला आहे. म्हणजे सध्या काय केलेलं आहे की चीनने हिंदी महासागराभोवती की स्वतःचं वर्चस्व कसं तयार होईल यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. तर काही प्रमुख देशामध्ये सागरी मार्ग विकासास व गुंतवणुकीद्वारे की बंदरे विकसित करण्यास अग्रक्रम दिलेला आहे. आता पॉईंट नंबर जो 3 आहे त्या पॉईंट नंबर 3मध्ये भारताची भूमिका व स्थान की हिंदी महासागरातील विविध वर्चस्व व कुरघोडीच्या प्रयत्नात भारत अलिप्त राहू शकत नाही. की हिंदी महासागरातील या विविध वर्चस्व आणि कुरघोडीच्या प्रयत्नात भारत जो आहे तो भारत अलिप्त राहू शकत नाही. तर आपला भारताचा जो व्यापार आहे तो व्यापार 80% व्यापार हा हिंदी महासागरातून चालतो. 70% तेलाची आयात आहे ही हिंदी महासागरातूनच चालते. म्हणजे आपला जो भारत देश आहे त्या भारत देशाचा 80% व्यापार 70% तेलाची आयात हे हिंदी महासागरातूनच काय होत असते, चालते. त्याशिवाय 700 किलोमीटर लांबीचा सागर किनारा आणि लक्षद्वीप व अंदमान निकोबार बेटाच्या समूहाच्या संरक्षणाकडेही भारतात लक्ष देणे आवश्यक आहे. की याशिवाय जो 7,000 किलोमीटर लांबीचा जो सागर किनारा आहे हा सागर किनारा शिवाय लक्षद्वीप व अंदमान निकोबार यासारखी जी बेटं आहे त्या बेटांच्या समूहाच्या संरक्षणाकडेही जो आपला भारत देश आहे त्या भारत देशाने अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. आता इतर सर्व देशाच्या तुलनेने भारताचे हिंदी महासागरातील स्थान हे मध्यवर्ती स्थान आहे. म्हणजे इतर देशाच्या तुलनेने जर आपण विचार करायला गेलो तर भारताचे हे हिंदी महासागराचे जे स्थान आहे ते स्थान कसं आहे, मध्यवर्ती स्थान आहे. हे नकाशावरून तुमच्या लक्षामध्ये येईल की आपला जो भारत देश आहे तो हिंदी महासागराच्या मध्यवर्ती ठिकाणामध्ये येत आहे. त्यामुळं भारत देशाच्या दृष्टिकोनातून हिंदी महासागर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर इतर सर्व देशाच्या तुलनेत भारताचे हिंदी महासागरातील स्थान हे मध्यवर्ती स्थान आहे.
तर यासाठी संरक्षण, त्यानंतर सामरिक व व्यापारीदृष्ट्या हिंदी महासागराची स्वायत्ता आणि मुक्तपणा राखणे, म्हणजेच संरक्षण, सामरिक, त्याचबरोबर व्यापारीदृष्ट्या हिंदी महासागराची स्वायत्ता आणि मुक्तपणा राखणे, हा प्रदेश शांतीक्षेत्र, आणि हा जो प्रदेश आहे तो शांतीक्षेत्र म्हणजे झोन ऑफ पीस राहील हे पाहणे, हे भारताची गरज आणि कर्तव्य आहे, की भारताची गरज पण आहे आणि त्याविषयी कर्तव्य पण आहे. कारण यामध्ये सुद्धा काय केलं जातं, जे 7,000 किलोमीटर लांबीचा जो सागरी किनारा आपल्याला लाभलेला आहे त्याचं प्रोटेक्शन करणं हे अत्यंत संरक्षणाच्या दृष्टिकोनातून, भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपलं हे जे प्रकरण नंबर 2 जे आहे ते संपलेलं आहे. थँक्यू.